नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा दिवस आहे 38वा. आपला टॉपिक आहे रेशो अँड प्रपोर्शन. सब टॉपिक वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन रेशो अँड प्रपोर्शन. पार्ट 1. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. स्टुडंट कॅन सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन रेशो अँड proportion. Revision of important points. We learned the word problems based on direct proportion in or inverse proportion in standard 8. आपण पाहिली होती उदाहरणं. आता आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत. तिथे सॉल्व एक्झाम्पल आहे. द रेशो ऑफ टू नंबर्स इज 5:7 अँड देअर सम इज 96. देन फाइंड दोज नंबर्स. सोल्युशन. इन द अबोव एक्झाम्पल वी हॅव गिवन द रेशो ऑफ टू नंबर्स. मग आता लेट द कॉमन फॅक्टर ऑफ टू नंबर्स बी एक्स. मग आपण एक्स घेतलं, मग फर्स्ट नंबर काय झाला 5x, सेकंड नंबर 7x. सम काय आहे 5x + 7x 96. देअरफॉर 12x = 96, x is equal to 8. Therefore 8 is the common factor of those two numbers. Therefore the first number is 5 into x is equal to 40 and second number is 56. अशा प्रमाणे हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल पहा. सॉल्व एक्झाम्पल्स. द रेशो ऑफ एजेस ऑफ आभा अँड her mother is 2:5. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. Find the present ages of Abha and her mother. The common factor of ages Abha and her mother x. Therefore the present age of Abha 2x years and mother किती येणार 5x years. At the time of birth आभाचं वय किती असणार आहे तिच्या जन्माच्या वेळेला. आभाचं वय 0 वर्ष असणार आहे आणि आईचं मग आता डिफरन्स किती सांगितलं आहे 27. मीन्स 5x - 2x किती आले 27. देअरफॉर 3x = 27. देअरफॉर x is equal to 9. मग प्रेझेंट एज ऑफ आबा 2 × 9 18 years. हर मदर 5 × 9 45 years. अशा प्रमाणे ही दोन एक्झाम्पल आपण सोडवलेली आहे. आता आपण डायरेक्ट एक्सरसाइजला सुरुवात करूया. फर्स्ट एक्झाम्पल. द रेशो ऑफ टू नंबर्स इज 9:5 अँड देअर डिफरन्स इज 96. देन फाइंड द नंबर. एक्झाम्पल इथे लिहिलेलं आहे. आता आपण सोल्युशन बघा त्याचं. लेट द कॉमन फॅक्टर ऑफ टू नंबर्स बी एक्स. एक्स आहे. मग आता इथे काय म्हटलंय द फर्स्ट नंबर इज number equal to 9x and second number equal to 5. आता देअर डिफरन्स म्हटले. देअर डिफरन्स किती म्हटले. देअर डिफरन्स इज 96. देअरफॉर 9x - 5x is equal to 96. देअरफॉर किती येणार इथे 4x is equal to 96. x is equal to 96/4. देअरफॉर x is equal to किती आले 24 आले. मग आता बघा. देअरफॉर फर्स्ट नंबर is equal to 9x is equal to 9 into 24 is equal to second number 5x is equal to 5 into 24 120 आणि इथे येणार आहे याप्रमाणे नंबर्स आपले आलेले आहेत. आता फर्स्ट नंबर आला आहे 216 आणि सेकंड नंबर आलेला आहे 120. आता दुसरं एक्झाम्पल बघा. द रेशो ऑफ टू नंबर्स इज 3:4 अँड देअर सम इज 112. फाइंड द नंबर्स. याप्रमाणेच हे उदाहरण सोडवायचं आहे. लेट द कॉमन फॅक्टर ऑफ टू नंबर्स बी एक्स. देअरफॉर the first number 3x and second number 4x. आता their sum is
किती आहे 112. देअरफॉर 3x + 4x इज इक्वल टू 112. देअरफॉर 7x इज इक्वल टू 112, x इज इक्वल टू 7. 16 आले बरोबर 16. मग देअरफॉर फर्स्ट नंबर इक्वल टू 3x आहे इज इक्वल टू 3 × 16 बरोबर 48. आणि सेकंड नंबर 4x 64. अशा प्रकारे हे आन्सर आलेलं आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघा. द रेशो ऑफ एजेस ऑफ मीनू अँड हर ब्रदर सुधीर इज 3:4. द डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 5 years. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता पहा सोल्युशन. लेट द कॉमन फॅक्टर ऑफ एजेस of Minu and Sudhir be x. x घेतला आपण. Therefore, the present age of Minu equal to किती येणार आहे? रेशो 3:4 आहे. 3x years आणि द प्रेझेंट एज ऑफ सुधीर इक्वल टू 4x years. आले. आता काय सांगितलेलं आहे? देअर डिफरन्स द डिफरन्स बिटवीन एजेस इज 5 years. बरोबर आहे. म्हणजे एज नेहमी पॉझिटिव्ह असतं त्यामुळे देअरफॉर 4x - 3x इज इक्वल टू 5. देअरफॉर x इज इक्वल टू 5. हा काय आला आता? कॉमन फॅक्टर आला. देअरफॉर बघा. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ मीनू is equal to 3x is equal to 3 × 5 is equal to 15 years. आणि प्रेझेंट एज ऑफ सुधीर is equal to 4x is equal to 4 × 5 is equal to 20 years. याप्रमाणे ही एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत आणि हा एक्सरसाइज आपल्या वहीमध्ये व्यवस्थित उतरवायचा आहे.